गुड इव्हनिंग. सकाळच बरीचशी कामं होती त्यामुळे आज संध्याकाळी लेक्चर बनवायला बसलो आहे. रोज सकाळी बनवतो आपण. अच्छा, मी काय बोलतोय लक्ष द्या. जे काही आपण व्हिडिओ बनवतो, यूट्यूबला सेंड करतो, यूट्यूबला शेअर करतो, तर हे व्हिडिओ तुमच्या व्यतिरिक्त कोणालाच देऊ नका. त्यामुळे आज पण थोडंसं बरं झालं, काल मला तुम्ही लोकांनी सांगितलं. समीक्षाला मी आज रिमूव्ह केलं, तर समीक्षाला पण कोणी व्हिडिओ वगैरे पाठवू नका, जरी मागितलं तरी पण. 3 महिने क्लास झाले, शिकतायत, पण सांगत नाहीत की सर आम्ही जॉईन करणार नाही आहेत. काल विचारल्यावर सांगतायत अर्ध्या एक तासाने की थांबा मी पप्पांना विचारते, मग मी असंच, मग मी तसंच. असं आपल्याला नको आहे खरंच, कारण आम्ही पण मेहनत करतो, आम्ही जीव घालवत असतो तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी जे सगळं चाललेलं आहे. नाही तर परिस्थिती तुम्ही पाहताच आहे. तर मी जरी समीक्षाने जरी तुम्हाला व्हिडिओ शेअर करायला सांगितले तरी तिला करू नका. सो प्लीज, भले तुमची मैत्रीण असू देत, मला माहिती आहे, पण सरळ सांगायचं सरांनी आम्हाला शेअर करायला नाही सांगितलं. ओके, ठीक आहे. आज आपलं पॉलिटिकल्स आहे. पॉलिटिक्सचं गेल्या वेळेस आपण पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट इन इंडिया अशा प्रकारे आपलं चाललेलं होतं. पॉलिटिक्सचा विषय आज फक्त मला वाटतं इंग्लिश मिडियमवाल्याला, मला वाटतं हिलाच असेल कदाचित, दियाला असेल आणि समीक्षाला होता. ठीक आहे, लक्षात आहे दिया. पाठांतराला सुरुवात करायची आहे, पाठांतर पण पाठवायचं आहे. उद्यापासून मला पाठांतर, प्रथमकडे नोट्स आहेत, गोरखकडे नोट्स आहेत, दियाकडे पण नोट्स आहेत. राहिला अनिकेतच्या वडिलांना मी कॉल करतो आणि सांगतो मी त्यांना. ठीक आहे. पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट इन इंडिया नॅशनल पॉलिसीज हॅज ऑलवेज असोसिएटेड पॉलिटिकल फ्रीडम अँड इकॉनॉमिक्स फ्रीडम. इट मेंट द फ्रीडम ऑफ फॉलो our own policies without compromise as a national sovereignty. India's vision of process of development in India had 3 aspects. बघा, भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्य जे होतं ते आर्थिक स्वातंत्र्याला सुद्धा जोडलेलं होतं. जरी राजकीय परिस्थिती त्यावेळेशी कायम असली तरी पण आर्थिक परिस्थिती हा आपली त्याचबरोबरची होती. याचा अर्थ काय होतं, राष्ट्र हे सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणं, जी काही धोरणं आहे ती राबवण्याचा प्रयत्न करत होतं. मॉडर्नायझेशन्स ऑफ द इकॉनॉमी ऑफ इंडियन इकॉनॉमी मेंट इंडस्ट्रियलायझेशन्स will provide, complement and increase productivity. This stress was on larger scale and industrializations and factory productions rather than small scale industries. This would provide employment to the growing labor force. During the Nehru years, the focus was on industrializations and not agricultures. बघा, भारताच्या अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण म्हणजे काय, तर त्याचं औद्योगिकरण, ज्याला इंडस्ट्रियलायझेशन्स असं म्हणतात. औद्योगिकरणामुळे काय होतं, रोजगाराची निर्मिती होते, उत्पादकता वाढते. त्याचप्रमाणे लघुउद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योग वाढतात. या उद्योगांवरती भर देण्यात आला, कारण की त्याच्यानुसार आपल्याला मोठे उद्योग वाढवता येतात, म्हणून लघुउद्योगावरती जास्तीत जास्त भर देण्यात आला. कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा, जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. काय, जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली त्यावेळेस. सो दॅट इज कॉल्ड अ मॉडर्नायझेशन्स. एक मिनिट, पेज पलटी करतो दिया. That production land reforms and irrigations were looked as the means to achieve agricultural growth.
तुम्हाला माहिती आहे पहिलं ज्यावेळेस आपल्या इथे सिंचन पद्धती ही नव्हती, एरिगेशन म्हणजे सिंचन पद्धती, लोक पाटाने पाणी घालायचे. पाण्याची कमतरता असल्यामुळे बऱ्याच भागामध्ये शेतीच व्हायची आहे, बऱ्याच भागामध्ये शेती होतच नव्हती. मग कालव्यांद्वारे पाटांद्वारे हे पाणी शेतीपर्यंत नेण्यात आलं. विहिरीवर पंप बसवण्यात आले जेणेकरून मोठ्या प्रमाणावरती पाणी उपसा होईल. कालांतराने असं वाटवायला लागलं की पंपाने ज्यावेळेस आपण पाणी त्या शेताला सोडतो त्यावेळेस बरीचशी जमीन ही पाण्याखाली भिजते, पाहिजे त्या जमिनीला पाणी मिळत नाही, बाकीच्या जमिनीला पाणी मिळतं. तर पिकापर्यंत ते पाणी नेण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती बरं ना, सिंचन पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकार निघायला लागले आणि त्यामुळे जास्तीत जास्त जमीन ही वापराखाली येऊ लागली होती. सेल्फ रिलायन्स म्हणजे काय? वॉज associated with the India's freedom movement. One of the aspects of the self-reliance was an important substitution strategy for focus was the developed indigenous industry. India did take a foreign aid from the other countries, but the aid was utilized mainly in the public sector industry. बघा, एक बघायला गेलं तर समाजवादी आत्मनिर्भरता असं म्हणतात. सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता. भारताचा राष्ट्रीय चळवळीचा जो संबंध होता हा आत्मनिर्भरता या प्रकरणावरती आधारित आला किंवा या गोष्टीवर आधारित आला. कशा प्रकारे? एक भारताचं आयात धोरण, इम्पोर्ट सिच्युएशन ज्याला म्हटलं जातं, पर्यायी धोरण, त्यामध्ये स्वतःच्या देशातले कारखाने म्हणजे स्वदेशी कारखाने व त्यावर आधारित लघु उद्योग याचा विकास व्हावा यासाठी भर देण्यात आला. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. काय करण्यात आलं? ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली होती. Socialist pattern of a society with the equity and social justice. India adopted the approach of planning for a development. The planning commissions was created that was expect prepare 5 years plans for the development of country. Importance which was given to be the public sector industry and not to a private sector. The Indian concept of the socialism was based on the promotions of their welfare state and employment generations. This was the approach to tackle the problem of poverty in India. बघा, भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन वापरला होता. याच्यामध्ये नियोजनाच्या आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. या आयोगाने काय केलं? एक पंचवार्षिक योजना म्हणजे दिया काय माहिती आहे? पंचवार्षिक योजना म्हणजे काय? 5 वर्षासाठी एखादी योजना राबवणे. त्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंट कशी होणे हे पाहाणे, जास्तीत जास्त डेव्हलपमेंट कशी होते हे पाहणे. बरोबर आहे. त्यानुसार हे पाहून या व्यवसायाला प्रोत्साहन देणे. बरोबर आहे. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्राच्या उद्योगाला महत्त्व देणे. जे सार्वजनिक क्षेत्र आहे याच्यातील उद्योग जे आहेत या उद्योगांना महत्त्व देणे. त्याच्यानंतर भारताची समाजवादी संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे व रोजगाराची निर्मिती करणे. म्हणजे काय? थोडक्यात काय तर या एखाद्या गोष्टीचा प्रोत्साहन म्हणजे विकास झाला, एखाद्या उद्योगधंद्याचा विकास झाल्यानंतर त्या उद्योगधंद्यावरती आधारित जे उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्यामधून एक रोजगार निर्मिती करणे असा त्याच्या मागचा उद्देश होता. सेकंड, नंतर then the Indian concept socialism was based on the promotions of the welfare state and employment generations. This was the approach to tackle a problem of poverty in India. त्यामुळे काय झालं? एक भारताची समाजवादी संकल्पना
कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देऊ लागली होती आणि बऱ्याच गोष्टी निर्मिती करण्यावर आधार देऊ लागली होती. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा एक मार्ग स्वीकारण्यात आला होता. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला होता. म्हणजे दरिद्रता घालवण्यासाठी मात्र हा मार्ग स्वीकारण्यात आला होता. आता जसं बघायला गेलं तर आपल्या बऱ्याचशा देशामध्ये आपल्या काय होतं माहिती आहे, गावाकडच्या लोकांना गावामध्येच कामधंदे उपलब्ध करून द्यायला देतात की जेणेकरून त्यांचा लोंढा हा इकडे येऊ नये किंवा त्यांना तिथल्या तिथे रोजगार मिळाल्यावर तिथेच राहावेत, त्यांचा उदरनिर्वाह तिथेच व्हावा, तिथल्याच प्रदेशाचा विकास व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि सरकार त्यानुसार योजना सुद्धा राबवत असतो. सेम चेंजेस डिड टेक अ प्लेस इन द 1960s to 1970s. अशा प्रकारचे बदल एका दशकामध्ये 1960 ते 1970 या कालावधीमध्ये घडवण्यात आले होते. A soft focus on the agriculture, this was a period of the green revolution in India. आणि या कालावधीमध्ये जे बदल झाले ना शेतीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत अमूलाग्र बदल झाले आणि हे जे अमूलाग्र बदल झाले ना याला हरित क्रांती असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हरित क्रांती असं म्हटलं जातं. ओके, देन सेकंड, इंडियाज फोकस्ड इन द इकॉनॉमिकल crisis. In the late 90s-80s, India public sector was not performing well. 1980च्या दशकामध्ये भारताला बऱ्याचशा आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं होतं. हरित क्रांती म्हणजे काय समजलं? ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे नेमकं काय तर दिया असं म्हटलं जातं. ग्रीन रिव्हॉल्युशन इज अ चेंजेस इन अ ॲग्रिकल्चर सेक्टर. शेती क्षेत्रातला हा सर्वात मोठा अमूलाग्र बदल होता. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीचं बी बियाणं, कृत्रिम खतांचा वापर, योग्य त्या प्रमाणात वापर. कृत्रिम खतं ही त्यावेळेस पण होती पण ती आता मात्र योग्य त्या प्रमाणात वापर. सिंचनाच्या विविध पद्धती. 1960च्या दरम्यान ही क्रांती घडत गेली होती आणि कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली होती. The various public expenditures programs of the social welfare and the removal of the poverty were the launching was full. The Panchayati Raj amendment of to the Indian constitutions tried to bring a decentralization of the decisions making, but they were not very successful. India was forced to take a loan from the international monetary funds to overcome फॉर द फायनान्शियल प्रॉब्लेम्स. बघा 1980 नंतरचं जे दशक होतं या दशकामध्ये भारताला आर्थिक संकटाला फार सामोरं जावं लागलं. जसं आता कोरोनामुळे आपल्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. बऱ्याच अंशी भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते पण दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचा उपक्रम फलदायी ठरत नव्हतं. बघायला गेलं तर समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हतं. भारताच्या राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झालं होतं पण ते देखील फार यशस्वी झालं नाही. भारताच्या आर्थिक अडचणीमुळे नाणेनिधीकडून कर्ज घेणे म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडनं कर्ज घेणं शक्य झालं किंवा भाग पडलं. आता सुद्धा सगळे देश हे कोरोनाच्या सावटामध्ये आहेत. आपली आर्थिक सिच्युएशन प्रत्येक देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे ही आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. थोडक्यात सांगायचं गेलं तर आज बऱ्याच अंशी जग हे परत 10 वर्ष पाठी गेलेलं आहे. जग काय, तुम्ही काय, आम्ही काय, सगळेच जण 10 वर्ष पाठी गेलेलं आहे. ऑब्विसली पाठी गेलेलं आहे. परत सेट व्हायला त्याला अजून परत एक 10 ते 12 वर्षाचा कालावधी लागणारच आहे. ओके, सो India has always recognized the link between the economical growth and quality life of people. It also recognized the need of the combine to economical growth with the objective social justice. Growth and the social justice of equity has been India's policy towards
India's policy towards poverty development, the Indian government initiated several need to combine economic role, initiate to several a program that is sought to help the poor and promote holistic development. बघा, भारताने नेहमी आहे ना आर्थिक वाढ, लोकांची जीवनशैली याच्यामध्ये समजूतदारपणाच घेतला आहे. आर्थिक वाढ जी होत होती त्याच्यामध्ये लोकांची जीवनशैली याच्यानुसार एक समजूतदारपणा आपल्या भारताने घेतलेला होता. विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिलं होतं. गरिबी निर्मूलन आणि विकास याच्यासाठी सामाजिक न्याय, समतेवर आधारित विकास हे भारताचं धोरण राहिलं होतं. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी एक समग्र विकास घडवून आणला होता. वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले होते. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले होते. जगाचे जे आर्थिक बदल होते तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव हा भारताच्या विकासाच्या धोरणावर पडला होता. भारताचं विकासाचं धोरण राबवताना हा सगळ्या गोष्टी होत होत्या. ओके, नेक्स्ट पेज चेंज करतो जरा 2 मिनिटं. याच्याच नंतरचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये जास्त करून साल, वर्ष याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा ग्रोथ झाला, कशामध्ये ग्रोथ झाला हे दिलेलं आहे. त्यामुळे एवढं काही ते महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतरचा आपण टॉपिक घेऊया. लिंगाभावी निगडीत समस्या, जेंडर इश्यूज ज्याला म्हणतो. पॉवर्टी अँड वुमेन, गरिबी आणि स्त्रिया. द्यार बघा, हा परीक्षेला येतो. हा प्रश्न द्या, हा परीक्षेला प्रश्न येतो. आता तुम्हाला रोजच्या रोज पाठांतर देणार आहे. कालच मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या, तर आज मी चेक करणार तुम्ही काय पाठांतर केलंय, काय पाठवलंय, आणि उद्यापासून कॉल करायला चालू करणार तुम्हाला. ओके, अभ्यास चेक करणार. सो पॉवर्टी अँड वुमेन, दे आर interlinkage among the various issues and the concerns. One of the most important linkage is between poverty, underdevelopment and women. A majority of women in different parts of the world are poor owing the cultural norms and values, gender divisions and assets, and poverty and unequal power equations between men and women. Women and girls bear an unequal burden to unpaid domestic responsibilities and are overrepresented the formal jobs. बघा, वेगवेगळ्या समस्या आणि विषय हे एकमेकांशी अंतर्गतरित्या जोडलेले असतात. याच्यातील महत्त्वाचं आंतरसंबंधापैकी म्हणजे एक गरिबी, मागासलेपणा. स्त्रिया जगातील निरनिराळ्या प्रदेशामधून बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्ये, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव, स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे आज आपण बघतो. गरिबीमध्ये आज स्त्रीला, गरिबीमध्ये काय आणि श्रीमंतीमध्ये थोडंसं नाही, परंतु गरिबीमध्ये मात्र स्त्रीला आज फार हीन स्थान दिलं जातं. अगदी खाण्यापासून ते अगदी प्रॉपर्टीपर्यंत असं म्हटलं गेलंय. बरं ना, स्त्रिया आणि मुलींना सुद्धा विनामोबदला घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आज घरातलं काम सर्व स्त्रियाच करतात. त्याच्यामागे पुरुषांची एक भावना असते की आपण का करायचं, हे काम तर स्त्रियांचं आहे, म्हणून आपण का करायचं, अशी त्याच्या मागची भावना असते आणि ते काम तो नाकारतो. हे योग्य नव्हे ना. आजही त्यांच्यामध्ये लिंगभेद केला जातो आणि हे मोस्ट ऑफ गरिबियांमध्येच केलं जातं. श्रीमंत वृत्तीचे लोक आहेत यांच्यामध्ये हा फार कमी गोष्टी असतात, कारण त्यांच्याकडे नोकर चाकर असतात. त्यामुळे घरातल्या कामांसाठी त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. स्त्रिया जॉबला सुद्धा जात असतात, त्यामुळे त्यांना तिथे व्हॅल्यू जे असतं ते इक्वल असतं. नवरा बोलला, अरे मी कमवायला जातो, तर बायको म्हणे मी काय हजामत करायला जाते का.
मी पण तर कमवायला जाते असं ती म्हणणार. मग दोघं काय करतात, घरामध्ये एक नोकर ठेवतात. मुलांना अक्षरशः मुलांवर संस्कार करण्यासाठी सुद्धा आई वडील घरात नसतात. त्यांच्यावर संस्कार सुद्धा नोकरांचेच होतात. समजलं? त्यामुळे काही घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. वुमेन अँड गर्ल्स बेअर टू अनइक्वल बर्डन, अनपेड डोमेस्टिक रिस्पॉन्सिबिलिटीज अँड ओव्हर प्रेझेंटेड इन इनफॉर्मल जॉब्स. आणि त्यामुळे काय होतं, स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. द वर्ल्ड विटनेस रेज इज अ फेमिनिस्ट मुवमेंट in early 19th century. Since then, social, political and economical rights of the woman were constantly asserted. They broadly talk about gender equality, equal rights, social equality, political equality, gender justice, etc. Later in the 1970s, woman empowerment come to be accepted as an important concept of the philosophy. 19व्या शतकामध्ये बघायला गेलं तर एक स्त्रीवादी चळवळींचा उदय झाला. एक स्त्रियावादी चळवळींचा काय झाला, उदय झाला. आणि तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय काय आणि आर्थिक हक्कांवर सातत्याने भर देण्यात आला. आज बघा ना, पॉलिटिक्समध्ये आज कितीतरी स्त्रिया आहेत. आज प्रत्येक सेक्टरमध्ये, आज बँकिंग सेक्टर म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या सेक्टरमध्ये आज स्त्रियांचं साम्राज्य हे जास्त आहे. 4 पुरुषांपैकी 10 पुरुषांमध्ये 4 स्त्रिया ह्या कामामध्ये असतातच, कंपनीमध्ये असतात. आणि आज तसं ठरवलंही गेलंय शासनाने. 10/4 म्हणजे 10 पैकी 4 या स्त्रिया असल्या पाहिजे तिथे वर्क करणार. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिलं सुद्धा जातं. सर्वसाधारणपणे लिंगभाव समतेवर भाष्य केलं जातं. त्यामध्ये समान हक्क, सामाजिक समानता, राजकीय समानता, लिंगभाव प्रतिन्याय यांचा सुद्धा समावेश होतो. 1970s नंतर महिला सक्षमीकरण ही संकल्पना एक उदयास आली. Later in 1970s, a woman empowerment come to be accepted as an important concept and a philosophy. Then इन ग्लोबल, हे एक पेज घेऊया आपण, संपवूया. इन ग्लोबल बघा, एक आपल्याला माहिती आहे का, तुला माहिती आहे का, एक तो वरती दिलेला आहे तो पॅराग्राफ छोटासा ग्रीन अक्षरातला, जे योग्य आहेत ना ते मी तुला शिकवत जाईन, ते पण शिकवत जाईन. कारण ते फक्त आपल्याला माहिती असण्यासाठी आहे, ते परीक्षेला वगैरे काही येत नाही. फक्त ते आपलं नॉलेज वाढावं यासाठी आहे. लिंगभाव म्हणजे काय, पुरुष आणि स्त्रिया यांना एक समाजाने केलेली एक वैशिष्ट्य. त्यामध्ये स्वभाव असतो, स्त्रियांचा स्वभाव असा, पुरुषांचा स्वभाव असा. स्त्रियांची नीतिमूल्य अशी, पुरुषांची नीतिमूल्य अशी. स्त्रियांच्या भूमिका संसारामध्ये किंवा समाजामध्ये अशा आहेत, स्त्रियांच्या भूमिका संसारामध्ये, पुरुषांच्या भूमिका समाजामध्ये किंवा संसारामध्ये अशा प्रकारच्या आहेत. अशा प्रकारे हे एक वेगवेगळेपण, अशा प्रकारचं याला काय म्हणतात, एक वेगवेगळेपण असं म्हटलं जातं. त्याशिवाय यांच्यामध्ये असणारं नाते संबंध, लिंगभाव निगडीत दृष्टिकोन, त्यांचे हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांच्या संसाधनावर म्हणजे त्यांच्या असलेल्या वैयक्तिक गोष्टींवरती हक्क, कामाचे विभाजन, मागण्या, समस्या, हा लिंगभेदामध्ये करतो. नाही तर लिंगभेद हा शब्द आपल्याला वापरताच आला नसता. The global politics gender issues started gaining importance since the 1980s. That led to a development of the gender perspective. Look, the world politics includes a gender analysis, which means the analysis of masculine and feminine identities considered as important. Gender approach the based on the assumptions that men the woman understand the world different manner. It believes that understanding the products of social and historical experiences, gender approach recognizes the contributions of women which was previously neglected
invisible contributes to various sections of women, such as domestic works, migrant labor, views and diplomats etc. are taken into considerations. Along with this is started paying attention to problems faced by the women across the world. बघा, स्त्री आणि पुरुष यांच्याकडे जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, परस्परांपासून वेगळा असतो. लिंगभाव निगडीत दृष्टिकोन महत्त्वाचा गृहीतक असतो. ही भिन्नता गटांना असलेल्या विभिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अभावामुळे होते. महिलांच्या यापूर्वी डावलल्या गेलेल्या योगदानाला लिंगभाव निगडीत दृष्टिकोनामुळे मान्यता मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या वेगवेगळ्या अदृश्य कार्यभागांचे विश्लेषण व्हायला लागले. घरातलं काम, स्थलांतरित कामगार, मुत्सद्या पत्नीचे योगदान, बरं ना, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित झालं होतं. म्हणून जेंडर इनइक्वालिटी ऑफ प्रिव्हिलेजेस with the women lacking across the different employment and the facing gender wage gaps all around the world. Women and girls and denied access to educations in the economic and political decisions making. They suffer from the violence and discriminations. त्यामुळे काय झालं, लिंगभाव असमानता ही एक व्यापक सिच्युएशन बदललेली आहे, व्यापक संकल्पना झालेली आहे. याची कारण म्हणजे काय, महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव, स्त्री पुरुषांमध्ये असमान असलेले वेतन. माहिती ना, घरात आहे तुला पगार जास्त आहे, तू जास्त बोलू नको. नवऱ्याचा पगार कमी असेल, स्त्रियांचा पगार जास्त असेल तर त्याच्या घरामध्ये भेदभाव होतात, घरामध्ये वाद होतात, स्त्री पुरुषापेक्षा वरचढ ठरली जाते. बरोबर आहे. त्यानंतर स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता. जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांच्या रोजच्या जगण्यातले चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. त्याप्रमाणे आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये प्रतिनिधित्व पुरेसं नसतं. त्यांना हिंसा व भेदभावासही सामोरं जावं लागतं. हिंसा आणि भेदभाव या दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागतं. ओके, इथे तुमचा हा टॉपिक संपलेला आहे स्त्रियांचा. ओके, एक मिनिट, थोडासा राहिला. वेट. द युनायटेड नेशन्स descent to women began to the United Nations decade. Women began to years in 1976. The aim of this program was promotion equal rights and opportunities. The women across the globe, the program also tried to link women's issues with the developmental issues. They focus on the many inequalities that women face in the education, health care, workplaces, land holding and human rights. बघा, 1976 मध्ये संयुक्त राष्ट्राचे स्त्रियांसाठीचे दशक सुरू झालं होतं. जगातील सर्व स्त्रियांना समान हक्क, समान संधी मिळावा यासाठी कार्यक्रम राबवण्यात आले. आणि आज देखील स्त्रियांचे प्रश्न आणि पुरुषांचे प्रश्न बरोबरीने सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्या व्यतिरिक्त स्त्रियांचं आरोग्य, शिक्षण, कामाच्या जागा, जमिनीची मालकी यांना सुद्धा त्यांची असमानताची जाणीव करून देण्यात येत होती. ती आज करून दिली जात नाहीये. आज त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना कायद्याने समान हक्क देण्यात आलेले आहेत. दिया, आज आपला इथपर्यंतचा टॉपिक संपलाय, पेज नंबर 31 पर्यंत. आणि नेक्स्ट टाइम आपण भारतातील महिलांची स्थिती म्हणजे स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया हा टॉपिक्स घेणार आहोत. आणि आता मी प्रश्न सांगतो ते पाठ करायचे 2 मी देतोय. उद्या मला ते लिहिलेले पाहिजेत. हां, ठीक आहे. एक स्टॉप करतो आणि मी तुला प्रश्न सांगतो. कोणता प्रश्न येईल तो. क्वेश्चन नंबर 5 कोणता प्रश्न आहे बघा, नीट लक्ष दे. क्वेश्चन नंबर 5 त्या लेसन मधला कितवा लेसन माहिती आहे आपला? हा 3rd लेसन आहे. हा 3rd लेसन मधला क्वेश्चन नंबर 5 मधला व्हॉट इज द ग्रीन रिव्होल्यूशन. व्हॉट इज द ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांती म्हणजे काय दिया. आणि मला वाटतं प्रथमला पण असेल पॉलिटिकल्स, तर लिहा प्रश्नाचं उत्तर लिहायचं. या बघा, तुम्हाला काल नोट्स दिलेल्या आहेत दोघांना सुद्धा. समजलं, गोरखला हा विषय नाही आहे त्यामुळे तुम्हाला दोघांना लिहिणं फार गरजेचं आहे. अनिकेतला पण नाही आहे. व्हॉट इज द ग्रीन रिव्होल्यूशन्स, हरित क्रांती म्हणजे काय. आणि त्याच्यातला दुसरा व्हॉट इज एम्पॉवरमेंट
empowerment and suggest measure of empowerment of women. What is empowerment and suggest a measure of empowerment of women. सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्याचे उपाय सुचवा. असे 2 प्रश्न तुम्हाला पाठ करायचे. समजलं? आज आपण पेज नंबर 31 पर्यंत आलेलो होतो आणि आज आपण इथे थांबूया. 31 पेज नंबर पर्यंत. तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे भारतातील महिलांची सिच्युएशन. बरं ना? सिच्युएशन वुमेन सिच्युएशन इन इंडिया हा पुढचा टॉपिक आहे. पेज नंबर 31 आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.